अरे जिस गांव में जाते हैं उस गांव की जानकारी लेनी ही पड़ती है। लेकिन ये गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। सचिन सर का व्हाइट बॉल का इशारा। खाता खुल चुका है अल्पेश 11 लवजी का एक्स्ट्रा के साथ। अल्पेश के लिए 500 रुपये हर छक्के के लिए। कौन लगा रहा है? प्रफुल्ल ठोमरे। लेकिन आप वो कल्पेश यादव के 2000 दीजिए भाई, वो मुझे परेशान कर रहा है। नहीं, अभी अभी उसने मुझसे बात की। वो मुझे स्क्रीनशॉट दिखाइए फिर। नहीं नहीं, मुझे स्क्रीनशॉट आप दिखाइए। वो बार बार लड़का मुझे परेशान कर रहा है। ये गलत बात है प्रफुल्ल जी। एक रन जरूर मिला। दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी। रन संख्या बनती हुई 4 रन। स्टेप आउट करके मारने की कोशिश की थी अल्पेश ने, हालांकि अंदरूनी किनारा लेकर विकेट कीपर के पास गेंद गई। डॉट गेंद आई। 4 पे रुका हुआ। टोटल 40-45 ये उद्देश्य होना चाहिए पहले सत्र में हर किसी टीम का, क्योंकि 12:23 1:15 बजा हुआ है। 1:25 हो चुके हैं। 15 मिनट हो चुके हैं 1 बज के शायद। और ये अल्पेश थरकोड़े के पारी का अंत हो चुका है। ठोक दीजिए। तेज से संपर्क करने के लिए कहूंगा। तुषार धुमाड़। तो मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर अल्पेश थरकुड़ के आउट होने के बाद नए बल्लेबाज हिमांशु। हिमांशु जो पिछले मैच के हीरो, जिन्होंने 41 रनों की शानदार पारी खेली थी टीम अल्पेश 11 लहूजी के लिए। 4 रन हो चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। हिमांशु ने इस गेंद को खेला, गेंद हवा में। और ये क्या किया? पिछले मैच में जिसने 41 रनों की पारी खेली थी उसी का कैच छोड़ा। गेंद जिसे फुटबॉल की तरह नजर आ रही है उसी का कैच छोड़ा। ये कैच नहीं, शायद मैच छोड़ा हो चिंचिवली गोहे ने। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की नवनाथ मामूलकर ने। टीम का टोटल वहीं पे रुका हुआ इस डॉट गेंद के कारण। 5 रन। सनी पाटिल हमारे साथ स्कोरिंग की भूमिका में, स्कोरर की भूमिका में है। और यकीन मानिए नवनाथ मामूलकर ने इस गेंद को उठाया तो जरूर है। क्या ये गेंद होगी? 1 बाउंस सीमा रेखा पार। 4। महाराज काम ऐसा करो कि नाम बन जाए, क्योंकि 100 साल नाम रहने के लिए 100 साल की जिंदगानी जरूरी नहीं होती दोस्तों। एक दिन ऐसा काम करो ताकि आपका नाम 100 सालों तक जिंदा रहे। जीता जागता उदाहरण छत्रपति शिवाजी महाराज। 19 फरवरी 1630 और 1680, 50 साल की आयु, लेकिन किया स्वराज्य का निर्माण।
450 सालों बाद भी लिया जाता है जिनका अदब से नाम। यह है छत्रपति शिवाजी महाराज। गेंदबाज रोहन यंगस्टर है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, यहाँ पर हिमांशु ने डॉट गेंद आई, टर्न हुआ, यहाँ पर गेंद सामने से घुमा है। नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज पूछ रहे हैं, लेकिन गेंद सामने से घुमा है, इसके ऊपर भी ध्यान दीजिए। और यह उठाया है, कैच होने की संभावना। हिमांशु को मिलता हुआ दूसरा जीवन दान। यह जीवन दान महंगा साबित हो सकता है। यकीनी तौर पर मैं कहना चाहूंगा, हिमांशु का बल्ला अगर आग उगला तो फील्डर का दोष होगा, गेंदबाजों का नहीं। चिंचिवली गोहे बनाम अल्पेश 11 लवजी। क्या चाहिए? हाँ, बाउंड्री। चलिए, तीसरे अंपायर। ऑडियंस को पूछा था, सेफ है क्या ये? सेफ है, लेकिन एज लगा। नवनाथ मामूनकर ने इस गेंद को बल्ले से क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी। टोटल आ चुका है सिंगल के साथ 11 रन। सन्माननीय कुंदनजी शेंडे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय कुंदनजी शेंडे साहेब। हिमांशु ने इस गेंद को खेला है, कवर में खिलाड़ी तैयारी नहीं थे, उन्हें पता ही नहीं था कि गेंद मेरे पास आ रही है। नंबर मिलेंगे 4। बल्लेबाज हिमांशु को तो 1 रन जरूर मिला भावेश सावंत को, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 16 रन। 8 रन प्रति ओवर की औसत से ये रन आ चुके हैं। विद्यमान विधायक ट्रॉफी 2025 आने वाले दिनों में आ रही है। विद्यमान विधायक ट्रॉफी 2025, और इसके ऑर्गेनाइजर होंगे राकेश मुड़े और हमारे इनामों के बादशाह प्रफुल्ल ठोमरे। इनके द्वारा ऑर्गेनाइज की जाएगी विद्यमान आमदार ट्रॉफी 2025, जिसकी पहली इनामी राशि होगी 1 लाख। आने वाले दिनों में मार्च महीने में पहले या दूसरे सप्ताह ये मैच होंगे, ऐसी आशंका जताई जा रही है, लेकिन मार्च ख़त्म होने से पहले ही ये मैचेस होंगे। विद्यमान विधायक ट्रॉफी 2025 मुख्य ऑर्गेनाइज़र की भूमिका में प्रफुल्ल ठोमरे और राकेश मुड़े। तो इस
टूर्नामेंट के बारे में हम बात करेंगे, इस मैच के बारे में बात करेंगे जहां पर लवजी खेल रही है। प्रति ओवर 8 की औसत से 16 रन उन्होंने विकेटें खोई है। 2 आउट होने वाले खिलाड़ी हिमांशु और अल्पेश। अल्पेश तो 0 पे आउट हुए, कुछ कर नहीं पाए, लेकिन हिमांशु ने कुछ करने की कोशिश जरूर की। अब स्ट्राइकर एंड पर एक बेहतरीन ऑलराउंडर भावेश सावंत, लेकिन दूसरी तरफ बॉलिंग मार्क के ऊपर भी चिंचिवली गोहे का एक बेहतरीन ऑलराउंडर संदेश पाटिल। भावेश सावंत के लिए गेंद की थी, रनआउट का खतरा था। भावेश सावंत नॉन स्ट्राइकर एंड पर थ्रो होता तो भावेश सावंत को ज्यादा तेज दौड़ना पड़ता। मैं हमेशा कहता हूं क्रिकेट में ना प्रेजेंस ऑफ माइंड का होना ज़रूरी है। मुझे कब क्या करना है ये बातें आप में होनी चाहिए। प्रफुल्ल ठोंबरे साहब यहाँ पर बैठे हुए हैं, राकेश मुड़े साहब यहाँ पर बैठे हुए हैं। विद्यमान विधायक ट्रॉफी 2025 आने वाले मार्च के महीने में उनके द्वारा ऑर्गेनाइज की जाएगी। लेकिन फिलहाल इस मैच की तरफ हम चलेंगे जहाँ पर संदेश पाटिल गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए नवनाथ मामूणकर के लिए। नवनाथ मामूणकर ने इस गेंद को उठाया शॉर्ट फाइन लेग के ऊपर से, लेकिन गेंद गई डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर। 6 रन इस ओवर में अब तक आ चुके हैं। 7 रन कुल मिला के रन बन चुके हैं 23। तेईस रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं यहाँ पर। अब जो बची हुई 10 गेंदें हैं, उन 10 गेंदों में 20-22 रन तो ज़रूर ढूंढना चाहेंगे भावेश सावंत और नवनाथ मामूणकर। लेकिन वहीं संदेश पाटिल इस ओवर की तीसरी गेंद स्लोअर वन किया था, चेंज ऑफ पेस, टर्न हुआ और ये तीसरे अंपायर की मांग की जा रही है वाइड के लिए भावेश सावंत द्वारा। ये बैटिंग टीम रिव्यू है। आइए तीसरे अंपायर। नवनाथ के लिए लगातार 1000 रुपए, 2 लगातार 2 सिक्सर्स के लिए प्रफुल्ल ठोंबरे इनकी तरफ से। क्या ये लीगल डिलीवरी? चलिए वाइट बॉल नहीं है। तीसरे अंपायर अविनाश पालंडेसर ने देखा, जाना, परखा, क्योंकि उनके पास थी तीसरी आंख। स्टार टेनिस और करजत वर्ल्ड टेनिस क्रिकेट। हमारे पड़ोसदरी के भी एक कमेंटेटर है, कहाँ गए वो? अरे यहाँ बैठे थे सीखने के लिए, गायब हो गए। ये देखिए प्रफुल्ल ठोंबरे का जो इनाम था वो रास नहीं आया, लेकिन फिर भी बाउंड्री आई नवनाथ मामूणकर के बल्ले द्वारा. बघा समोर एक शेकोटी पेटवली ती बंद करा. धूर येतोय, आम्हाला माहिती आहे थंडी वाजते, आम्ही सुद्धा थंडीतच बोलतोय, पण प्रेक्षकांना विनंती आहे धुराचा त्रास खेळाडूंना होऊ नये, मैदानात धूर येऊ नये यासाठी आम्हाला सहकार्य करा आणि शेकोटी स्वतःहून बंद करा. तो टोटल आ चुका है 27. 9 की औसत अब तक आ चुकी है. 27 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. फाइन लेग पर मारने की कोशिश की थी नवनाथ मामूणकर ने. डॉट गेंद के साथ इस गेंद पर एक्शन पे रिएक्शन हुआ संदेश पाटिल का, क्योंकि इससे पहली वाली गेंद पर एक्शन किया था नवनाथ मामूणकर ने. चौवा लगाया था एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ. उसके बाद एक रिएक्शन हुआ डॉट गेंद के साथ. ये ज़्यादा टर्न हुई और इसीलिए अंपायर ने इसे वाइट बॉल करार दिया. ज़्यादा टर्न हुई, ज़्यादा टर्न होने की वजह से ये लाइन छोड़ी इस गेंद ने, सीधा ऑफ स्टंप के बाहर चली गई. लेकिन यह उठाया है, गेंद हवा में है, कैच होने की संभावना, और यह बेहतरीन कैच लिया गया. नवनाथ मामूणकर के पारी का अंत ठोक दीजिए.
राम राज्य की कहानी जैसे उन्हें सुनी, कृष्ण की कहानियाँ जैसे उन्होंने सुनी, मन में ठान लिया था कि मैं भी एक ऐसा राज्य बनाऊंगा जहां पर सभी जनता हमेशा खुशहाल रहेगी। तो टीम का टोटल आ चुका है 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 28, 9.33 की औसत से ये रन आ चुके हैं। लेकिन भावेश सावंत को अपना पोटेंशियल दिखाना होगा। 30 रन तो आ चुके हैं, 10-15 रन इस ओवर में आने चाहिए, 45 का उद्देश्य होना चाहिए। दिशान पाटिल गेंदबाज, मुस्लिम भाई बेकरी वाला यहाँ पर आ चुके हैं। क्रिकेट के प्रति दिल में हमेशा चाहत रखने वाला ये इंसान, ज़रूर मैं इस इंसान की तारीफ करना चाहूँगा। मुस्लिम भाई बेकरी वाला, सामाजिक कार्यकर्ता, शिरफाड़ा खोपोली। जब भी मैं करजत की टूर्नामेंट में जाता हूँ, मुस्लिम आए या ना आए, लेकिन करजत की टूर्नामेंट में मुझे इनका नाम लेने के लिए इनके दोस्त हमेशा कहते हैं कि भाई एक बार तो नाम लो। कुछ लोगों को तुषार, मैं जब किसी का नाम लेता हूँ वो भी पसंद आता है। भावेश सावंत ने ये गेंद हवा में खेली। भावेश सावंत के शॉट में है ना वो पावर नजर नहीं आ रहा है, पावर नजर नहीं आ रहा है। वो जो पावर जनरेट करते हैं भावेश सावंत, वो बिल्कुल ही नजर नहीं आ रही है। 2 रन जरूर मिले और इन 2 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 30 रन। लगातार 2 सिक्सर के लिए सप्रेम के लिए भी 1000 का इनाम आ चुका है प्रफुल्ल ठोमरे इनकी तरफ से, और है विकेट हैट्रिक के लिए मुस्लिम भाई बेकरी वाला इनकी तरफ से 500। भावेश सावंत बल्ला खोला लेकिन लॉन्ग ऑन के ऊपर गलत फील्डिंग हुई और ये 2 रन मिलेंगे। देखिए 2-3 रन का अगर फासला रहा अंतिम जीत में गोहे चिंचुली का, तो उन्हें ये कैच, ये 2 रन, ये याद आएंगे सब। प्रशांत जी शेंडे साहब यहाँ पर आ चुके हैं, मुख्य ऑर्गेनाइजर, और उनके साथ हमारे मेहमान कुंदन जी शेंडे साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। विशाल ठकेकर यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। विशाल ठकेकर साहब आपका भी स्वागत है। तो ये अंपायर का वाइट बॉल का इशारा, लेकिन फील्डिंग करने वाली टीम ने रिव्यू लिया है। चलिए तीसरे अंपायर, मी विनंती करतोय ज्यांनी शेकोटे पेटवल्यात, मित्रांनो तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, त्याच्यामुळे धूर येतोय, आधीच धुक्याचं वातावरण आहे, लोणावळा आपल्या जवळ आहे, त्याच्यामुळे थंडी वाढली आहे आणि थंडी वाढल्यामुळे धुक्याचं प्रमाण जास्त आहे। धुकं आणि धूर एकत्रित झालं तर हा खेळ व्हायला मुश्किल होईल। तुम्ही स्वतःहून शेकोट्या बंद करा। आणि हे चेंडू आहे वाईड, तर फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू संपलेला आहे। इस ओवर की गेंदें बाकी बची है 4। भावेश सावंत देखिए पावर ही जनरेट नहीं कर पा रहे हैं। शॉट सिलेक्शन उनका अच्छा है, लेकिन वो जो पावर जनरेट होनी चाहिए जो हिमांशु ने किया था पहले मैच में, यहाँ पे अब वातावरण में तब्दीली हो चुकी है। मोहन थरकुड़े ऐसे वातावरण में खेल चुके हैं, तो उन्हें ये बताना था इन बल्लेबाजों को कि आपको क्या करना है। ये वातावरण ऐसा है, यहाँ पे सिंगल डबल मिली तो बाउंड्री, मिला तो 6, ऐसा करके 45-50 के बीच पहुंची है। नए बल्लेबाज विक्रांत, गेंदे बची है इस ओवर की 3, रन बने हैं 33। क्या विक्रांत 3 गेंदों में 40 तक पहुंचाएंगे इस टोटल को? रोहन थरकोड़े थोड़े टेंशन में, शिवम सिंह थोड़े टेंशन में, और संकेत तावड़े और ज्यादा टेंशन में।
2 ओवर में 16 थे, 3 ओवर में 28 थे। मंड्या देखिए सबकी सेवा कर रहे हैं। मंड्या आपको भगवान 100 साल की उम्र दे, हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ से हम यही आशीर्वाद दे सकते हैं। फिलहाल हम दोनों कमेंटेटर गरीब है, वरना आपको 2-4 हज़ार देकर जाते भी। और ये देखिए, ये जो मैं बात कर रहा था, पावर जनरेट नहीं हो रही थी भावेश सावंत की। और ये देखिए विक्रांत संकट मोचक बनकर आए, 6, 33 और 6 बनेंगे 39। वड़वड़ बनाम खरीवली, मैं दोनों कप्तानों से गुजारिश करना चाहूंगा, इस गेंद के बाद आपको टॉस के लिए आना है। सप्रेम ने ये आखिरी गेंद खेली, 40 रन बनाए जा चुके हैं। 41 रनों की जरूरत है गोहे चिंचिवली को, लेकिन ये रन किस प्रकार से आते हैं इसका आंखों दिखाल सुनाएंगे मेरे साथी वॉइस ऑफ खोबोली तुषार धुमाल सर।
शेकोट्या पेटवल्या जातात. सगळ्यांना विनंती आहे, पण मॅचला व्यत्यय येतो तुमच्या या शेकोटीमुळे, त्यामुळे प्लीज त्या भिजवा. गणेश नाना पाटील 40+ खेळाडू आहेत. सुंदर खेळ त्यांचा आपण आतापर्यंत पाहिलाय. आणखीन त्यांचा खेळ सुंदर होत राहू, त्यांना आपण शुभेच्छा देऊया. या मॅच मध्ये आता लवजी संघाला बेधुंद गोलंदाजी करावी लागणार. कार परिधी 11 लवजी संघानं सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली, पण शेवटच्या सामन्यामध्ये माघार घ्यावी लागली. पण आज अल्पेश लवजी संघ मैदानामध्ये खेळतोय आणि अल्पेश स्वतः मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोस्ती फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा राजा वॉशिंग सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 3 षटकारांसाठी 500 आणि प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. राजा वॉशिंग सेंटर यांच्या माध्यमातून राजा वॉशिंग सेंटर, ज्यांना कोणाला आपल्या गाडीला वॉश करायचा असेल त्यांनी कृपया नक्कीच त्या वॉशिंग सेंटरला भेट द्या. ओनर त्याचे आहेत सुनीलजी गुप्ता आणि हे वॉशिंग सेंटर आहे शिळफाट्यावरती. हे वॉशिंग सेंटर आपल्याला पाहायला मिळेल. 4 व्हीलर 2 व्हीलर सुंदर दिसण्यासाठी, त्यांना वॉश करण्यासाठी आपण तिकडे नक्की एकदा भेट द्या. आता मात्र ही लढत पूर्ण होणार की या लढतीमध्ये कोणाला एकाला माघार घ्यावा लागणार. सलामीची जोडी मैदानामध्ये आली. आकाश पाटीलच्या बरोबरीनं संदेश पाटील. पहिली मॅच हुराळे संघाला हरून या संघाने दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश दाखल केला आणि आता लवजी संघ देखील दुसऱ्या फेरीचा हा सामना चिंचोली गोहे संघाच्या विरोधात खेळतोय. 40 धावांचं लक्ष स्कोर कार्डवरती नोंद केलं. 41 धावांचा पाठला आता चिंचोली गोहे संघाचे हे फलंदाज करतायत. स्ट्राईक एंडवरती आकाश आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती संदेश, पण गोलंदाजी मार्गवरती येतोय गोलंदाज लवजी एक्सप्रेस भावेश सावंत. आज त्याच्या नेतृत्वाखाली बऱ्याचशा यंग खेळाडूंना घेऊन त्यानं लोणावळ्यामध्ये खोपोलीचं नाव उंचावलं. ओपन क्रिकेटच्या खेळामध्ये त्यानं अंडर-19 अंडर-22च्या खेळाडूंना घेऊन नंबर मारण्याचा विक्रम केलाय. पण इथे आता गावाच्या नावासाठी खेळायचंय. भावेश सावंत मॅन फ्रॉम लवजी. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, बाकी सगळे 38 सर्कलच्या आतमध्ये आपण बघतोय. स्ट्राईक एंडवरती आकाश पाटील तयार. पहिला चेंडू भन्नात वेगाने टाकण्याचा प्रयत्न झालाय, पण काय जबरदस्त क्षेत्ररक्षण होतंय. सप्रेमचं सप्रेम भेट देणारं 3 धावांचं सप्रेम भेट देणारं हे क्षेत्ररक्षण होतं. इथून 22चा इशारा पंचांचा येतोय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ पाहायला मिळतीये. 41 धावांचं हे लक्ष आहे. आता येणारे 23 चेंडू 40 धावांची गरज. संदेश पाटील स्ट्राईक एंडवरती आलाय. डावं उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे. सातत्यानं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना हलवली जाईल. पंचांना पण आपण बघतोय कसरत करावी लागते. कधी डाव्या बाजूला कधी उजव्या बाजूला. पंच बाळा साळुंके सर, सचिन दाभोळकर सर देखील या मॅच मध्ये आहेत. कुंदन सर देखील या मॅच कडे बघतायत. त्यांनी क्रिकेटचा दीर्घ प्रवास केलाय. बट ओरम क्रिकेट असो की अंडरम क्रिकेट, कुंदन हे नाव मैदानावरती घेतलं गेलं की भल्या भल्यांना घाम फुटायचा थंडीच्या वातावरणामध्ये. पण इथे आता ट्रॉफिक जाम करणारा फटका पाहायला मिळाला. या फटक्यावरती उत्तर आलं OUT आउट. फलंदाज संदेश पाटील स्वस्तामध्ये बाद होतोय. स्कोर कार्डवरती धावला लागल्या त्या लेग बाईकच्या माध्यमातून एक गडी गमवलाय टीम चिंचोली गोहे संघानं आणि इथे आत्मविश्वास मात्र वाढवलाय लवजी एक्सप्रेस भावेश सावंतनं. ठोक साई वडवळ संघाच्या विरोधात
अधीरा 11 खरिवली संघाला विनंती आपण टॉससाठी यावं. दोन्ही कर्णधारांना विनंती टॉस बॉक्समध्ये या. नाणेफेकीचं कौल लगेच केलं जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. कुंदन भाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. ओमसाई बडवळ विपक्ष खरिवली या दोन संघांमध्ये होईल दुसऱ्या फेरीचा दुसऱ्या सामन्याचा टॉस. वेगवान चेंडू भावेश सावंत सटीक रुळावरती मात्र या गाडीला पळवण्याचं काम करतोय. वेगवान चेंडू हाताळतोय. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. दोस्ती फाउंडेशनच्या वतीने दोघांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळले गेले. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. चेंडूची उचलफेक केली जाईल. सिंगलनं स्कोर कार्डवरती वाढ. संयमी फटकेबाजी होतीये. स्कोर कार्डवरती 2 धावा लागल्या. दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत. मी कुंदनजींना विनंती करेल आपण टॉसचा करून घ्यायचं आपल्या शुभ हस्ते. कुंदनजी शेंडे यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस होतोय. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या बाहेर पॉवरफुल सक्सेसफुल मल्टी हिट पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क धावा मिळतील 6. आकाश पाटीलचा ब्रँडेड षटकार. गोहे संघासाठी खरिवली संघाने टॉस जिंकला आणि झटपट निर्णय त्यांनी घेतलाय फलंदाजीचा. या मॅच मध्ये आता षटकार आल्यानंतर स्कोर कार्डवरती टोटल धावा लागल्यात त्या 8. 1 बाद 8. इथे मात्र वेगवान चेंडू नजर हटी दुर्घटना घटी. सटीक यॉर्करचा मारा. तिखट गोलंदाजीचा नजारा. दांडी गुल केली फलंदाज आकाश पाटील. बॅक टू द डगआउट. 8 या धावसंख्येवरती दुसरा मोठे फटके मारून दाखव फलंदाजाला असं भावेश सावंत सांगतोय. पण इथे आता त्याची षटक मात्र समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावांची नोंद. पुष्पा पिक्चरचं हे सॉन्ग होतं, गाणं होतं पुष्पा 2. या पिक्चर मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि या गाण्याला खूप जास्त प्रसिद्धी मिळाली. चुलबाळ पांडे सर जर आज मैदानामध्ये असते तर आज कदाचित त्यांचा डान्स पाहायला मिळाला असता. 8 धावांवरती 2 गडी गारद केलेत. नोय नेक्स्ट बॉलर बॅटर रोनित आहे जो नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. पण गोलंदाज सोमित 18 चेंडू मध्ये विजयासाठी 33 धावांची गरज. पुन्हा सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. विक्रांत जोपर्यंत चेंडूची उचलफेक करेल तोपर्वी एक सिंगल. सोमितनं पहिल्या चेंडूवरती एक सिंगल खर्च केली आहे. अजूनही येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ सोमितचा पाहायला मिळेल. स्ट्राइक एंडवरती आलाय यंग टॅलेंट रोनित. पहिल्या मॅच मध्ये देखील या फलंदाजानं जबरदस्त फटकेबाजी केली. आता संधीचं सोनं करावं लागेल. 2 मोठे फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेत. आता जबाबदारी यंग टॅलेंट वरती आहे. रोनित साठी ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू होता. काय जबरदस्त गोलंदाजी होते. वेग पाहायला मिळतोय. अचूक टप्पा देखील भेदक मारा देखील पाहायला मिळतोय. चांगला खेळ मैदानामध्ये होतोय टीम अल्पेश 11 लवजी संघाचा. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये घेतलाय. टप्प्यावरती आल्यानंतर कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला पण या चेंडूला जबरदस्त कलेक्ट करताना झेल टिपला गेला आणि आणखीन एक फलंदाज बॅक टू द डगआउट पाहायला मिळाला.
ठोक डीजे. बघा तुमने मांगा और प्रशांत दादा ने दिया. समय समय पे राय बड़े लोगों की लेनी चाहिए और चाय भी पीनी चाहिए. चहाचा आस्वाद घेणारा आता आपल्याला मान्यवर या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. माजी नगरसेवक खोपोली नगरीचे एक सुंदर असं व्यक्तिमत्व समीर दादा मसूरकर साहेबांना मी आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. समीरजी मसूरकर यांना विनंती असणारे आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. नेक्स्ट गोलंदाज स्वराज गोलंदाजी मार्कवरती आहे. स्वराज थरकुडे लेदर क्रिकेटचा अनुभव या गोलंदाजीच्या पाठीशी आहे. रायगडचा प्रवास त्यानं केला. आता महाराष्ट्राच्या पटलावरचं मोठं नाव आहे. शेवटचे 12 चेंडू 26 धावा. शेवटचे 12 चेंडू आहेत. 26 धावा करायच्या आहेत. स्वराज गोलंदाजी मार्क वरती आहे आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज दिशांत. दिशांतला सटीक दिशेवरती आता मोठे फटके मारावे लागतील. 12 चेंडू मध्ये 26 धावा अवघड नाहीयेत, पण या मैदानावरती मानणाऱ्याच्या मनगटामध्ये ताकद पाहिजे. दमखम दाखवावा लागेल. उंच चेंडू मारण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये टिपलाय झेल. विक्रांत पकडलेला कॅच आणि इथे स्वराजला मिळालेलं यश. एक गडी बाद होते आणखीन टीम चिंचोली गोहे संघाचा. धाव फलकावरती धावा आहेत त्या 15 आणि आता विजयासाठी येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. संधी डीजेला. नाही स्टेटची व्हॅल्यू वाढल की राजेश परदेशी नाचणार आहेत. इथे मात्र नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय दर्शन. राजेशजी परदेशी यांचं मी खरंच कौतुक करेल. एक उद्योजक आहेत. सकाळी 3:30-4च्या सुमारास ते उठतात आणि त्यानंतर त्यांच्या उद्योग क्षेत्रामध्ये त्यांच्या कामावरती ते लागतात आणि त्यातून टाइम काढून गेले 4 रात्र मी या व्यासपीठावरती त्यांना बघतोय. त्याचं खरंच स्वागत असेल. संघर्ष करणं जर तुमच्या रक्तामध्ये असेल तर तुम्ही कुठेही प्रसिद्ध होता. इथे मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि पुढचा केला बंद. फर्निचर केलं डिस्ट्रॉय. फरमाईश आगळी वेगळी आहे. कुंदन दादांना माहिती आहे त्यांना काय आवडतं आणि आता तेच गाणं लागेल डीजेला. ठोक. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 5-15. करण स्ट्राइक एंड वरती आहे. विडॉनच्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला उचलले. अल्पेश थरकुडे तिथे आहेत. काही टेन्शन नाही. राजेश परदेशीने सांगितलंय अर्ध्या रात्री मी जाणार नाही. पूर्ण आता बक्षीस वितरण सोहळा मी पाहणार.
ऐसी कोई गली नहीं जहां राजेश दादा की चली नाही. फंबल पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक चुकला, या चुकीला माफी नाही. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. या 2 धावांच्या मदतीने टोटल 18 धावांची नोंद. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. क्षेत्ररक्षकाने थोडंसं फंबल केलं पण त्यातून देखील त्यानं चेंडूला अडवलंय. 18 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. अजून या षटकातील आणखीन एक जबरदस्त चेंडू. स्वराज चांगल्या कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाला. युवकांना संधी नक्कीच या टीमनं दिली आणि इथून मात्र चांगलं कमबॅक टीम लवजी संघानं करून दाखवलं. जी टीम आपल्या विजयाच्या शोधात होती ती आता विजयाची वाटचाल करते. चांगला प्रयत्न राहिला आहे टीम अल्पेश लेवण लवजी संघाचा या स्पर्धेमध्ये आणि इथून आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. 6 चेंडू 23 धावा. ओव्हर टू डीजे. वाली 5 गेंदे 23 रन. लवजी टीम आता मैदानामध्ये संघर्ष नाही तर विजयाच्या समीत आहे. आणि प्रवीण दुगाडे सरांच्या भाषेत सांगायचं गेलं तर मंड्या, लवजी के फौजी अब खुशी के जलवे दिखा रहे हैं. ठोक डीजे. नाना पाटील यावेळेस मैदानामध्ये रवाना. नाना नानांचे बरेचसे चाहते आहेत या मैदानावरती. त्यांचा खेळ पाहण्यासाठी बरेच जण थांबलेत. बघा पलीकडनं एंट्री गेट वरनं पण नानांसाठी आवाज येतोय. बघा कुंदन शेंडे साहेबांकडनं नानांनी जर षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक. आणि प्रशांत दादा शेंडे यांच्याकडनं चौकाराला देखील 500. नाना आता स्ट्राईक एंड वरती आलेत आणि मुस्लिम बाई बेकरीवाला यांनी सांगितलंय षटकार किंवा चौकार मारा. तुमच्या बर्थडेला केक माझ्याकडनं घेऊन जा. आजच त्यांचा बर्थडे सेलिब्रेट होईल. कम ऑन नाना. नानांचा चौकार मारण्याचा प्रयत्न होता पण सप्रेम हुशार आहे. तो काही सहज चौकार षटकार मारू देणार नाही. दोन चेंडू 22 धावांची गरज. नानांकडे 2 चेंडूवरती एक मोठा फटका मारण्याची संधी आहे. उलटा चेंडू. इथे मात्र षटकार येणं अपेक्षित होतं पण नानांनी सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेशन केलंय. नानांच्या वाटेला 2 चेंडू आले त्याच्यावरती त्यांनी 1 धाव केली आणि आपल्या आयुष्यातील ही सर्वोत्तम धावे. 1 धाव आरोग्यासाठी. मला वाटत नाही मी नानांच्या वयाचं झालो तर क्रिकेट खेळेल पण नानांनी स्वतःला जपलंय, क्रिकेटला जपलंय.
खोपोली खालापूर टेनिस क्रिकेटचं अध्यक्षपद भूषवलंय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण बघितलं याच मैदानावरती खोपोली खालापूर प्रीमियर लीग देखील संपन्न झाली. ही मॅच जिंकली अल्पेश 11 लवजी संघाने. या मॅचचा हिरो बघा. आता अल्पेश जींनाच आपण विचारूया मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कोण. हा पुरस्कार द्यायचा कोणाला, कारण दोन्ही